नमस्कार मंडळी. आज तुम्हाला मी असे पोहे करून दाखविणार आहे की 1 किलो पोहेसुद्धा तुम्हाला कमी पडतील. खरं सांगते, एक छोटा सिक्रेट पदार्थ तुम्ही घातला ना, पोह्याची चव इतकी दुप्पट वाढते की 1 प्लेटच्या ऐवजी 2 प्लेट खाल्ल्याशिवाय राहणार नाही. चाळणीत पोहे घेऊन धुवून काढायचे. पोहे भिजेपर्यंत कांदा कापायला घ्यायचा. पोहे करताना कांदा नेहमी जास्त घालायचा, चव चांगली लागते. तर 4 कांदे मी कापून घेतले आणि मिरच्यासुद्धा त्याच्याबरोबर कापून घेतल्या. 1 गाजरसुद्धा बारीक चिरून घालायचे. साहित्य पाहूया. 2 लिंब आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे, 1 गाजर आणि अर्ध वाटी वटाणा, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर. पोहे परतण्यापूर्वी 1 अख्ख्या लिंबाचा रस घालून घ्यायचा. हे मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते. पोहे धुताना नेहमी चाळणीत धुवून घ्यायचे, म्हणजे मोकळे होतात. आणि दुसरे असे, एखाद्या भांड्यामध्ये जर का आपण पोहे धुतले तर ते नंतर एकमेकांना चिकटतात आणि ते मोकळे नाही होत. घातलेला लिंबाचा रस पोह्यांना चांगला हलक्या हाताने लावून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडे सारखा लिंबाचा रस लागला पाहिजे. पोहेसुद्धा चांगल्या क्वालिटीचे असतील ना तर खायला चवीलाच लागतात. तर हे पोहे जे आहेत ना, स्वस्तिकचे पोहे आहेत. मी प्रमोशन नाही करत, पण हे डीमार्टमध्ये मिळतात. तुमच्याकडे जर डीमार्ट असेल तर तिकडनं तुम्हाला स्वस्तिकचे पोहे नक्की मिळतील. महत्त्वाचे म्हणजे हे पोहे धुताना काळं पाणी नाही निघत, स्वच्छ पाणी निघतं. आता फोडणी करायला घेऊया. कढईमध्ये चांगली 1.5 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, सुरुवातीला शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम थोडी कमी जास्त करून घ्यायची. शेंगदाण्याचा रंग बदलला की लगेच 2 चमचे राई घालून घ्यायची. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. परतून झाल्यावर शेंगदाण्याचा रंग थोडा बदलला आहे. आता याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. जशी आपण फोडणी करतो त्याप्रमाणेच चांगले परतून घ्यायचे. अशा प्रकारे कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे चांगले परतून घेतल्यावरती आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. हळद जास्त नाही घालायची. हळद चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. हळद जास्त घातल्याने पोहे खूप पिवळे दिसतात आणि खायला थोडेसे कडूसुद्धा लागतात. किंवा हळद घालताना बेताची घालायची. आता याच्यामध्ये गाजर आणि वटाणा घालून घेतला. घातलेल्या भाज्या आता चांगल्या परतून घ्यायच्या. मी बहुतेक ठिकाणी बघितले, काही लोक पोहे झाल्यानंतर साखर घालतात. मी अगोदर साखर घालून घेते. चवीमध्ये लगेच फरक पडतो. आता 1 चमचा मीठसुद्धा घालून घेतले. मीठ आणि साखर चांगले मिक्स करून घ्यायचे. वटाणा आणि गाजर शिजविण्यासाठी 2 ते 3 मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. एक वाफ देऊन घेतली का झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. तुम्हाला मी समोर दाखवते. वटाणा बघा कसा मऊ शिजला आहे आणि गाजरसुद्धा छान मऊ शिजवून झाले. आता याच्यामध्ये सर्व पोहे घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम मंद ठेवूनच पोहे घालून घ्यायचे आहेत. आता हलक्या हाताने कलथा अगदी बुडाला घालून घातलेल्या भाज्या आणि पोहे चांगले मिक्स करून चांगले परतून घ्यायचे. चांगले असे एकजीव झाले पाहिजे. त्या सिक्रेट पदार्थाबद्दल मी तुम्हाला बोलले होते, तो अजून बाकी आहे. 1 ते 2 सेकंद पोहे मंद आचेवरती चांगले परतून घेतल्यावर आता शेवटला याच्यामध्ये जो सिक्रेट पदार्थ आहे ते म्हणजे 1 चमचा वरतून घालायचे साजूक तूप. अजूनपर्यंत कोणी असे दाखविले आहे का? आणि माझ्या घरच्यांना असे पोहे खूप आवडतात. म्हणजे काय झाले, एकदा मी असे वरतून सहज तूप घालून बघितले. मुलांना खायला दिल्यावरती मुले बोलतात, अगं काय घातलं याच्यामध्ये? तर मला वाटले पोहे बिघडले की काय. त्यांना विचारलं, बरोबर नाही झाले का? अगं पोहे खूप छान झालेत. आता कधी पण पोहे करशील ना तर अशाच प्रकारे पोहे बनव. खूप सुंदर झालेत. पोहे खाऊन झाल्यावर मुलांनी मला विचारले, नक्की काय टाकलं याच्यामध्ये, का पोह्याची चव एकदम वेगळी लागली आणि सुंदर लागली.
रेग्युलर पोहे जे खातो त्याची चव वेगळी असते आणि आजची चव पूर्णपणे वेगळी होती. मग त्यांना मी सांगितले, मी वरतून ना 1 चमचा साजूक तूप सोडले. म्हणजे साजूक तुपाने इतका फरक पडतो, ते पण चवीमध्ये. तेव्हापासून मी पोहे बनवायचे ठरले तर असेच पोहे बनविते. तुम्हाला जर का अशा प्रकारचे पोहे बनवून ट्राय करायचे असतील तर नक्की करा. तुमचेसुद्धा कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. खरंच मनापासून रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.